सावित्रीबाई फुले संस्थेचे संस्थापक कैलासवासी शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये, संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतरावजी ओसवाल साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन करून माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री पाडवे सर, कॉलेजचे प्रमुख श्री संजय पाटील सर, किशोर पाटील सर, आज तुम्ही सगळे जमले आहात त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की निरोप समारंभ. पण हा निरोप समारंभ नाही, तुम्हाला देण्यात येणाऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा अशासाठी की आपलं विद्या संकुल एकदा प्री प्रायमरी म्हणजे बालवाडीमध्ये प्रवेश घेतला की BA, BSc, BCom डिग्री घेऊनच बाहेर पडतो. आणि म्हणून 10वीचा निरोप समारंभ म्हणता येणार नाही, शुभेच्छा समारंभ आहे. कारण 10वी झाल्यानंतर 11वीला प्रवेश तुम्ही इथे घेणारच आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिक सुद्धा आहे. कारण आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटा निवडणार आहात, कॉलेजमध्ये जाणार आहात, वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घेणार आहात. परंतु विद्यालयामध्ये शिक्षण घेताना तुम्हाला शिक्षकांनी दिलेली जी शिक्षणाची शिदोरी आहे, अनुभव आहे, संस्कार आहे आणि जे तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग तुमच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला होणार आहे आणि तो करून घेणार आहे. कारण तुमची मेहनत आणि आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तो तुमच्यामध्ये रुजवण्याचं काम आम्ही सर्वांनीच केले. आणि म्हणून जे संस्कार आहेत आणि विवेकबुद्धी आहे ती तर निसर्गातच मिळते, परंतु तुमच्यावर केलेले संस्कार जी शिस्त आहे त्या शिस्तीचं पालन करून आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाल असं सर्वांच्या शुभेच्छा आहेतच. विद्यार्थी मित्रांनो, यशाची शिखरे तर तुम्ही गाठणारच आहात, परंतु एक माणूस म्हणून जगताना आपल्याला दिलेले संस्कार, आपल्याला दिलेली शिकवण ही कधीच विसरू नका. कारण शाळेमध्ये जे संस्कार आणि शिदोरी दिली जाते ती कुठेच मिळत नाही. कॉलेजमध्ये असतं बघा, एक येण्याचा दरवाजा असतो, मी तुम्हाला नेहमी सांगायची, आणि एक बाहेर पडण्याचा दरवाजा असतो. तिथे तुम्हाला कोणीच विचारणार नाही कधी आलास आणि का चाललास म्हणून. तुम्हाला हे जे संस्कार आहे आणि ही जी शिकवण आहे ती शाळेतच मिळते. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या आईवडिलांचं, आपल्या शिक्षकाचं, आपल्या शाळेचं नाव येणाऱ्या भविष्यात उज्ज्वल करावं आणि येणाऱ्या SSC परीक्षेला सामोरं जाताना तुम्हाला खूप यश मिळो, चांगलं आरोग्य लाभो, तुम्ही चांगले सगळेच यशस्वी व्हाल ही सदिच्छा व्यक्त करते आणि माझं प्रास्ताविक संपवते. जय हिंद, जय हिंद. करायचे 10वी अ वर्ग प्रतिनिधी मॉनिटर कोण असेल तर पुढे यायचे. 10वी अ, 10वी ब लवकर यायचंय. 10वी अ, ब, क, 10वी ड, ई आणि फ. कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. मी मी 10वी वर्गप्रतिनिधींना विनंती करतो की कृपया व्यासपीठावर यायचे. आपला शुभ प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो भेटवस्तू स्वीकारायची आहे.
अतिशय सुंदर ज्ञान देणारी ही भेटवस्तू आहे. ए ताई इकडे निश्चित ही भेटवस्तू लक्षात राहणारी आहे. इकडे बघा, तुम्ही पण ज्या भेटवस्तूतून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, या. ज्या भेटवस्तूतून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, ज्या ग्रंथ वाचनातून अज्ञान जाऊन ज्ञान येईल, अशी ज्ञान देणारी भेटवस्तू सन्माननीय प्राचार्यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवत याच भेटवस्तूचा आपल्याला पुढील जीवनामध्ये फायदा होईल. जेव्हा तेव्हा तुम्ही साठी आपण इथे उपस्थित आहोत. निरोप समारंभ म्हणजे शाळा आपल्याला सोडणार की आपण शाळा सोडणार हा एक संशोधनाचा विषय आहे. आम्ही या शाळेत खूप कष्ट केले म्हणजे होमवर्क सोडून टीव्ही शेअर करायचे आणि सर आले म्हणून सर्व वर्गांना सादर करायचे. आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप काही शिकवलं. काहींनी गणित शिकवलं, काहींनी विज्ञान शिकवलं, तर काहींनी उद्या पालकांना घेऊन यायचं अशी आहे या वाक्याची भीती. परीक्षा म्हणजे जे एक आमच्यासाठी सणच असायचं. सण फक्त सणाला बोटवर खायला भेटतं आणि परीक्षेला फक्त टेन्शन. मैत्रिणी म्हणजे माझ्यासाठी स्वर्गच होत्या. एक पहिली तर पेन विसरायची, दुसरी वही आणि तिसऱ्या तर आपल्या स्वतःचं नाव विसरायची. आज निरोप घेताना असं वाटतं की शाळा संपेल पण आठवणी संपणार नाही. सरांचे लेक्चर, मॅडमचे ओरडणे आणि वडापाव हे तर विसरणारच नाही. स्थानिकाचा वडापाव खूप फेमस होता. आणि कार्तिकी अभ्यास करून सगळं करायची. फक्त तिला अभ्यासाचं म्हटलं की टेन्शन यायचं. ऋतुजाला सर्व गोष्टी माहीत होत्या, फक्त ती कोणाला दाखवायची नाही अख्ख्या वर्गात. आणि पायल म्हणजे पूर्ण अभ्यासात. जान्हवीला रील्स बघायला खूप आवडायच्या. अभ्यास म्हटलं की तिला पूर्ण टेन्शन येतं. तशा सृष्टी आणि पायलची अभ्यास करावी आमची खूप इच्छा होती. आमच्या वर्गात मुलंही मस्ती करायचे. सर्व शिक्षक म्हणायचे की तुमचा वर्ग आधी खूप छान होता पण आता खूप बिघडला आहे. आता असं वाटतं की या 8 दिवसात असं वाटतं की पूर्ण शाळा संपेल पण 4 महिने आता कसं राहायचं तेव्हा शाळेला विचारायला लागेल. एवढं बोलून मी माझं भाषण संपत. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित आपल्या जुन्या आठवणीला मुलाला आपण इथं देतोय. यानंतर कुमारी अंकिता जगन्नाथ कोकरे यांना नाव ते आपल्या बरोबर करील. नमस्कार, माझं नाव अंकिता कोकरे. आपली शाळा सुंदर शाळा ही आपली शाळा. मी माझे मनोमत व्यक्त करते. इथे जमलेल्या माझ्या शिक्षकांनो आणि बालमित्रमैत्रिणींनो, जरी आता तुम्ही कुमार झाला असाल तरी माझ्यासाठी आणि या शिक्षकांसाठी तुम्ही पालक आहात. आता आपली शाळा कशी संपली, आपण वर्ष कसं काढलं, आता हे आठवावं लागेल. आणि गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी. आता त्या आठवणींना आठवत बसू नका, तर तुमचं पुढचं आयुष्य बघा. तर त्या आठवणींना बघत बसू नका, तर तुमचं आयुष्य बघा. इथे आता आपण निरोप समारंभासाठी आलो आहोत. तर कोणाच्या डोळ्यात आता टचकन पाणी येईल तर कोण खुदखुद हसेल. कोणाच्या डोळ्यात पाणी येईल तर कोण इथं हसेल. खरं तर इथं उभं राहण्याचं धाडस म्हणजे इथं उभं राहताना पाय असे थरथर कापतात. इथं उभं राहताना पाय आता असे थरथर कापतात. आता बघा, आपण आता इथे वेगवेगळ्या वेस्टर्न ड्रेसमध्ये आलो आहोत. पण आठवतो का आपला तो शाळेचा ड्रेस जो आपण आता 2 दिवस घातला तरी आई लगेच म्हणते चल रे 2 दिवस घातलास आता पटकन धुवायला टाक. नाही तर आपण तो एक आठवडा घालणार तेव्हाच आपण रविवारी तो ड्रेस धुवायला टाकू ना. आता असं आहे का? आता 1 दिवस आता हा वेस्टर्न ड्रेस घालायचा आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपण तो धुवायला टाकणार. तसं नाही. तर आता तो शाळेचा ड्रेस असाच कपड्यामध्ये 4 महिने पडून राहील. नंतर आई बोलेल की अगं तो ड्रेस आता फाटला असेल, टाकू दे. नाही, माझ्या त्याच्यामध्ये शाळेच्या आठवणी जपल्या आहेत. माझे मित्रमैत्रिणींनी माझी ओढणी फाडली, माझा ड्रेस फाडला, माझ्या शर्टवर शाई उडवली. मग ते माझ्या मित्रमैत्रिणींची आठवणी आहेत ना त्याच्यामध्ये. मग असंच आहे शाळेचं. तर शाळेमध्ये आपण कोणी
शिक्षकांनी आपल्याला किती समजावून घेतलं, आपण किती काय काय काढ केले असते या शाळेमध्ये, काय काय केलं नाही आपण या शाळेमध्ये. माझ्या वर्गातल्या मुलांनी तर सगळं काय करून ठेवलेलं आहे. मग बाकीच्या मुलांनी तर काय केलं असेल माहीत नाही, पण माझ्या वर्गात खूप जणांनी काय केलं. तरी आमच्या देशमुख मॅडम होत्या, त्यांनी खरंच खूप आम्हाला यावर्षी समजून घेतलं आणि बाकीचे शिक्षक पण होते, त्यांनी खूप आम्हाला समजून घेतलं. त्यांच्यासाठी माझे मनापासून आभार. मग आम्हाला कसं सांगू किती दुःख होतंय सोडून जाताना तुम्हाला. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, प्रथम माझा नमस्कार. माझे नाव अनुजा विनोद पवार. आपण इथे सर्व 10वीच्या निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत. कसं सांगू काय सांगू कळत नाही मला. कसे दिवस निघून गेले समजलेच नाही मला. आठवतोय तो शाळेचा पहिला दिवस, ज्या दिवशी मला शाळेत यायचे नव्हते. पहिल्या दिवशी तेव्हा मी शाळेत आले. मी ह्या शाळेत 10 वर्ष शिकत आलेली आहे. मी जेव्हा पहिली ह्या शाळेत आल्या तेव्हा दीपाली तावडे टीचर आम्हाला 10वीच्या पहिली ते 4थीला आम्हाला दीपाली तावडे टीचर होत्या. त्यांनी आमच्यावर खूप मायेच्या स्पर्शाने अभ्यास करून घेतले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याप्रमाणे समजदारीच्या जगात यापेक्षा ते बालपणच सुंदर होते. मी या शाळेत पहिल्यांदा आले तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हते. सर्वप्रथम माझी ओळख झाली ते शिक्षक म्हणजे व्ही पाटील सर. त्यानंतर माझ्या प्रत्येक शिक्षकांशी ओळख झाली. 8वीच्या वर्ग शिक्षक निंबाळकर टीचर व कल्पना कांबळे टीचर, भोसले टीचर, ओंकार नाईक सर असे बरेच शिक्षक माझ्या ओळखीचे झाले. त्या शिक्षकांनी आम्हाला मनापासून शिक्षण दिले. फक्त शिक्षणच नाही तर आयुष्य जगण्याची ओळख दिली. आमचा सर्वात आवडता लेक्चर म्हणजे पीटीचे सर वर्गात आले की पीटी म्हणून ओळखण्याचा तो आनंदच वेगळा होता. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. काय ते दिवस होते, काय त्या आठवणी होत्या. सहज आठवले तरी डोळ्यात पाणी आणणाऱ्या होत्या. आजपासून इथून जाताना उदास वाटतंय. कसं सांगू पुढील जीवन आपलं कसं असेल काय असेल याचं कामूर मात्र मनात जाते. उद्यापासून शाळा नाही, शाळेतल्या शिक्षकांचा ओरडा नाही, मित्रांचा सहारा नाही, हे सगळं आठवतंय. उद्यापासून आपण आपली नाही शाळेची घंटा वाजणार, नाही गृहपाठाचा अभ्यास करणार. जेव्हा मी पहिली या शाळेत आले तेव्हा असं वाटलंही नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपवावा लागेल. नाही आपण शिक्षकांचा उद्यापासून ओरडा खाणार, नाही शाळेची घंटा वाजणार. आपण जो गणवेश रोज घालायचो तो गणवेश आता कपाटातच पडून राहणार. जी जागा त्या जागेवर आम्हाला ज्या जागेवर आम्हाला यायला कधी आवडलेच नाही, पण ती जागा आता आम्हाला सोडून जावीशी वाटत नाही. जो बेंच, तो पहिला बेंच, तो आम्हाला कधी सोडून जावासाच वाटला नाही. पण तो बेंच आमचा एवढा आवडता झाला की आमच्या आधी कोणी बसायचे, आमच्या नंतरही कोणी बसे, पण तो बेंच मात्र कायम आमचाच असेल. तो बेंच मात्र कायम आमचाच असेल. आला शेवटी दिवस तो आता इथून जावेच लागेल. जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावेच लागेल. बोलणे असेल उलटून, झाल्या असतील चुका, सर्व काही विसरून आशीर्वाद द्या. मनात काही ठेवू नका. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. उपस्थित सर्व पर्यवेक्षक व माझ्या मित्रमैत्रिणी, मान्यवर शिक्षक वृंद, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आनंदाचा आहे व इथून पुढे प्रत्येकाची वाटचाल वेगळी होणार आहे. तरी सुद्धा आपल्या शाळेतील सुंदर आठवणी आपल्या कायम आयुष्यात राहतील.
आजचा दिवस तुमच्यासाठी व माझ्यासाठी अत्यंत भावुक आहे, कारण आतापर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होत होता व आता हा मुक्काम येथे संपणार आहे. आज जो दिवस आपल्याला नको होता तोच दिवस आज आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे व आपण अनुभवलेल्या सर्व गोड आठवणी, सुखाचे क्षण भूतकाळात नेण्याकरता आज हा दिवस उभा आहे व इथून पुढे आपल्या सर्वांची वाटचाल वेगळी आहे हे छाती ठोकपणे सांगत आहे. या शाळेने आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणले. ज्या शाळेतून आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणले. खूप अत्यंत ज्ञान दिले आहे. फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर बाहेरच्या जगातील सुद्धा ज्ञान दिलेलं आहे व या ज्ञानाची शिजोरी घेऊन आपण आज इथून निघून जाणार आहे व आपल्या सर्वांची उद्यापासून वेगवेगळी वाटचाल सुरू होणार आहे. ज्या शाळेत मी पहिल्यांदा प्रवास घेतला त्यावेळेस मी या शाळेत रडत आले, कारण त्यावेळेस माझ्या या शाळेत कोणीही नव्हतं व आता या शाळेने मला खूप काही दिलेलं आहे व आता शाळेत मला रडवत आहे. निरोपाचा हा हळवा क्षण थांबवावा वाटणार नाही तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवा क्षण बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन. जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छिते, जरी आपल्या सर्वांचा प्रवास वेगळा असेल तरी सुद्धा आपल्या शाळेतील आठवणी आपल्या हृदयात नेहमी जिवंत राहतील. सर्वांना हात जोडून वंदन करते व इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कुमारी स्वरूपा रमेश मालवदे 10वी ची विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करेल. मालवदे व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपला निरोप समारंभ. आज आपण आपल्या या शाळेला निरोप देणार. खरंच आजचा दिवस खूप भावनिकही आहे आणि आजचा दिवस आनंदाचा देखील आहे. आज शाळेचा निरोप घेताना मनात आठवणींचा महापूर येत आहे, पण काय करणार, न कळतही आपल्याला या शाळेला सोडून जावंच लागणार आहे. सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवट घेताना आपल्या शिक्षकांनी आपल्याला खूप घडवलं. जेव्हा पहिला दिवस आणि आजही आपण इथून रडतच जाणार आहोत. या शाळेचा निरोप घेताना खरं तर मनात खूप आठवणी जपल्या गेल्या आहेत. खरंच या शाळेला निरोप द्यायला कठीण जात आहे. माझ्या शिक्षकांनी मला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवनातील चढ उतारांना आणि दुःखांना सामोरे जाण्याची जिद्द शिकवली. इथून निघताना या शाळेचा निरोप घेताना मन भरून येते. पुन्हा तेच मित्र, त्याच मैत्रिणी आणि तेच वर्ग डोळ्यासमोर येत आहेत. शाळेच्या अवतीभोवती घालवलेल्या प्रत्येक क्षण आम्हा सर्वांच्या आठवणीत राहील. टीचर, तुमच्या मायेच्या स्पर्शाने आम्हाला तुम्ही घडवलं, पण आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. आता आम्हाला असं वाटत आहे की एवढ्या मित्रमैत्रिणींसोबत एवढ्या गप्पा मारल्या, त्यांना सर्व आमचे विचार आम्ही शेअर केले, पण त्यांच्याशी वर्गात आल्या बेंचवरून आम्ही भांडायचो. पण आता कळतंय हा बेंच इथंच राहणार आहे, हे वर्ग इथंच राहणार आहे, आपल्यालाच ही शाळा सोडून जावी लागणार आहे. आपण आता उद्यापासून निरोप शेवट घेताना हळूवार मन दाटून येते. तुमच्यासोबत घालविलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. त्यावेळेच्या आठवणीने हळूवार मन दाटून येते. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही आमच्या मनावर राज्य करता. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते. मी हळूवार मन दाटून येते. यापुढील उरलेले आयुष्य तुमचे सुखात, आनंदात, प्रेमाने जाओ ही ईश्वराकडे प्रार्थना करून निरोप शेवट घेताना मन हळूवार दाटून येते. मला माझ्या मित्रमैत्रिणींना आणि सर्वांना, माझ्या शिक्षकांना सोडून जाताना खूप दुःख होत आहे.
शिक्षिका ज्यांनी मला 3 वर्ष शिकवलं. चांगलं काय आहे, वाईट काय आहे याचे ज्ञान दिलं. पण त्यांना सोडून जाताना मला आज दुःख होत आहे. त्यांचं नाव नैना पाटील टीचर. पण सर्वजण त्यांना कडू मॅडम या नावाने ओळखतात. टीचर, तुमचं नाव जरी कडू असलं ना तरी तुम्ही खूप गोड आहे. माझे भाऊ आणि माझी जी रोज माझ्यापाशी बसायची ती माझी मैत्रीण अंजली, तिला सोडून जाताना तर मला खूप दुःख होत आहे. कारण शाळेत आल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत आमचा गप्पांचा क्षण मात्र कधीच जात नव्हता. आम्ही रोज म्हणायचो की उद्या अभ्यास करूया, पण अभ्यासाचा दिवस कधी आलाच नाही. आणि माझे ते भाऊ दिवसभर त्यांच्यासोबत मस्ती केलेली आठवणार आहे मला. जाता जाता एवढेच बोलेन की मला ही शाळा आणि माझ्या शिक्षकांना खरंच सोडून जावं वाटत नाही. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे पण तितकाच भावनिकही आहे. आज विनोबाची वेळ आहे पण मनात आठवणींचा साठा आहे. शाळेत टाकलेले पहिले पाऊल, शाळेची घंटा, मैत्री, अभ्यासाचे दडपण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे सगळं आता केवळ आठवणी पडून राहणार आहे. निरोप समारंभ हा एक भावनिकतेचा, गोड आणि आठवणींचा अविस्मरणीय क्षणाचा मिलाप असतो, जेथे आपण कृतज्ञता, मैत्री आणि भविष्यातील स्वप्नावर बोलतो. आपल्या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, मैत्रिणीसोबत घालवलेला वेळ आणि मिळालेल्या ज्ञानाबद्दल आभार मानणे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असते, जे नवीन वाटचालीसाठी प्रेरणा देते. शिक्षकांचे उपकार कधी विसरू नका. मित्रांची साथ कधी सोडू नका. जीवनात येथील वादळ कितीही मोठी पण जिद्द ठेवल्या नेहमी तितकीच मोठी. आम्हाला सर्व शिक्षकांनी समान प्रेम दिला आहे. गुरुजींच्या मायेच्या छायेखाली आम्ही होतो. त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर आयुष्याला सामोरं जाण्याची ताकद दिली आहे. चुका झाल्यावर समजली आणि यशस्वी झाल्यावर कौतुक केले. या सर्वांबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. आमच्या लाडक्या वर्ग शिक्षिका सौ रीना ठाकूर टीचर यांनी तर आम्हाला खूप माया प्रेम दिले आहे. त्यांनी आम्हाला कधी मारले तेही आम्हाला आठवत नाही. त्यांनी नेहमी आम्हाला समजावून सांगितले आहे. त्या फक्त वर्ग शिक्षिका नाही तर मार्गदर्शक, आईसारख्या काळजी घेणाऱ्या, आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आहेत. परंतु सर्व विषय शिक्षक व इतर सर्व शिक्षकांनीही सुद्धा आम्हाला खूप ज्ञान व मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. या 10वीच्या वर्गातील मजेशीर आठवणी त्या म्हणजे कट्ट्यावरच्या गप्पा तासभर चालायच्या, पण प्रश्न विचारला की सर येत नाही. शाळेची बेल वाजली, आम्ही लगेच पळायचो, पण टीचरच्या नजरेतून कधीच नाही वाचायचो. टीचर म्हणायच्या शांत बसा, आम्ही म्हणायचो हो. टीचर म्हणायच्या शांत बसा, आम्ही म्हणायचो हो. 5 मिनिटात परत सुरू. हा ही शो. शुरुआत में जब 9 से निकले थे तो बोर्ड से कितना हम डरते थे. शुरुआत में जब 9 से निकले थे तो बोर्ड से कितना हम डरते थे. इस क्लास को जरा सीरियसली लेना ये सब हमको कहते थे. सच बात तो ये है कि इतनी टफ नहीं थी वो क्लास जितना हमें डराया जाता था. 10th क्लास स्कूल लाइफ की सबसे यादगार क्लास, जिसे तुम भुलाना भी चाहोगे तो भी हम भुलाना पाएंगे, क्योंकि यहाँ जो मेमोरीज बनाई है वो है ही इतनी खूबसूरत. जब पहुंचे 10th में तो नर्वस भी थे और एक्साइटेड भी थे, क्योंकि ये बोर्ड की क्लास थी ना. जितना डराया जाता था हम उतना भी इंजॉय करते थे. शुरुआत के महीने ऐसे निकल गए मानो हमें कुछ पड़ा ही नहीं. मित्रांनो, आज आपण निरोप घेत आहोत, पण हा शेवट नाही. इथे आपण मैत्रीचे नाते जोडले जे कायम राहील. आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण आपल्या स्वप्नांना नक्कीच पूर्ण करू हा विश्वास आहे. जाता जाता इतकंच म्हणेन, काही आठवणी गोड राहतील, काही क्षण मनात घर करतील. निघून जाऊ जरी आपण दूर तरी मैत्रीचे नाते अतूट राहतील. ही शाळा, इथले सर्व शिक्षक नक्कीच अविस्मरणीय आहे. हे आयुष्य नक्कीच पुन्हा जगता येणे दुर्मिळच नाही तर फक्त स्वप्न राहील. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्यानंतर कुमारी स्वर्णिम. इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, आदरणीय व्यासपीठ आणि माननीय प्राचार्य आणि आमचे सर्वांचे काडके सर्व गुरुवर्य व माझ्या मित्रमैत्रिणींनी, मी या शाळेबद्दल आणि या शाळेची
आठवणींबद्दल किती आणि काय बोलू असं आज मला झालं आहे. माझा या शाळेतील प्रवास हा जेमतेम 3.5 वर्षाचा आहे. पण माझ्या आयुष्यातील हा सोनेरी काळ, कारण मी याच शाळेत फुलले आणि याच शाळेत फुलले आणि जे क्षण जगले ते माझे शालेय बालपण. मला येथील जे गुरुजन लाभले ते माझे भाग्यच समजते. या शाळेत आम्ही सुरवंट होऊन आलो, पण आज या शाळेने आम्हाला दाखल बनवले. मी त्यांचे आभार मानणार नाही, कारण आभार मानले तर त्यांनी जे केले ते संपल्यासारखे वाटेल. मी ऋणातच राहणे योग्य होईल. निरोप येथून घेतो आहे. आला दुसरा बोलावा, हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा. आमच्या आयुष्यातील दुसरा बोलावा म्हणजे आमचे करिअर आणि आयुष्याशी झगडण्याचे बळ. जेथे जाऊ तेथे आपल्या शाळेचे नाव उंचावू असा मी आम्हा सर्वांकडून शब्द देते. धन्यवाद. प्रत्येक गोष्टी केल्या असेल आमच्या विद्यार्थी मित्रांनी किंवा त्यांच्यापासून त्यांच्या प्रतिनिधीद्वारे मी तुम्हाला त्यांची माफी मागतो. जर तुम्हाला आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला समजून घ्या. आमची एक ऊर्जा होती ती फक्त आम्ही आकाशात वापरत आहे आता सध्या. तर इथून प्रवास तुम्हाला सुरू झाला 4थी-4थीपासून. मी 4थीपासून या शाळेत आलो आणि सुरुवातीला जेव्हा मी आलो होतो तेव्हा ही शाळा म्हणजे काय एकदम अनोळखी होतो मी. त्यानंतर पहिल्याच दिवशी माझा एक मित्र झाला आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत माझे सर्व विद्यार्थी असतात, सर्व मित्र आहेत. येथील सर्व शिक्षकांचे माझे परिचय झालेला आहे आणि प्रत्येक शिक्षक माझ्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट ठरली आहे, कारण प्रत्येकाकडे नवीन नवीन विचार असतात आणि एका माणसाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी नवविचारांचा संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो. जसं की एका झाडावरती एकच फुल नसतं तर संपूर्ण झाड एक फुलाने डवरलेलं सुंदर दिसतं. त्याचप्रमाणे आपल्या मनात हा लाखो विचारांचा प्रभाव वाढणारे हे सर्व शिक्षक माझ्यासाठी एक ऊर्जास्रोत ठरले आहेत आणि आपण त्या ऊर्जेचा वापर करून आयुष्यातील उच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न करू हा मी सर्व विद्यार्थ्यांना एक संदेश देतो. आणि इथपर्यंत आता सर्व विद्यार्थ्यांनी आल्या त्यांनी काय सांगितलं, हा निरोप समारंभ आहे. परंतु सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की हा निरोप समारंभ नाही, हा शुभेच्छा समारंभ आहे. आपण या शाळेचा निरोप घेणार नाही तर आपण एक पतंग आहोत. शिक्षकांनी तो पतंग बांधलेला आहे आणि तो पतंग आकाशामध्ये जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत त्याचा काही फायदा नाही. तर आपण आता पतंग बनवून तयार आहोत आणि आपल्याला आयुष्याचं उच्च शिखर गाठण्यासाठी त्या अखंड आकाशामध्ये जायचं आहे आणि आपल्याला एक चांगला संपूर्ण पतंग बनायचा आहे. तर यासाठी या शुभेच्छा देण्यात आहे. तरी विद्यार्थ्यांनी नाराज नव्हता, आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा घेऊन पुढच्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी तत्पर राहावं ही मी तुम्हाला संदेश देत आहोत. धन्यवाद. एवढं मात्र सांगू इच्छितो, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. सोडू नका. यानंतर 10वी ब च वर्ग शिक्षिका श्रीमती देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत पालवे सर, तसेच प्रमुख पाहुणे ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य पाटील सर, के पाटील सर, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक सौ कांबळे मॅडम, श्री मगरे सर, श्री हेडकर सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण येथे शुभेच्छा समारंभासाठी जमलेलो आहोत. वर्षभर अनेक शिस्तीचे धडे तुम्हाला दिले आणि ते शिस्तीचे धडे तुम्ही गिरवत असताना बऱ्याचशा चुका तुमच्या हातून होत गेल्या. कधी कधी आम्हाला कठोर बनावं लागलं,
तुमच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या, परंतु तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळावी यासाठी आम्हा सर्व शिक्षकांचे प्रयत्न होते. वर्गामध्ये घेतली जाणारी हजेरीवरची हजेरी काहींना ती नको नकोशी वाटत होती, परंतु तरी सुद्धा शाळेबद्दल असणारं प्रेम तुमचं शेवटच्या दिवसापर्यंत दिसून आलं. अगदी कधी कधी उद्विग्न होऊन नको रे बाबा तू आता शाळेत येऊ, घरी राहा, काही असेल तर तुला आम्ही सांगू फोन करून, परंतु माझ्या वर्गातील एकाही विद्यार्थ्याने शेवटपर्यंत ऐकलं नाही. म्हणजे तो शाळेत येत गेला. म्हणजे इतकी शाळेबद्दल वाटणारी आत्मीयता, इतकी ओढ ही त्यांच्या कृतीतून दिसून आली. बघा, जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. 10वीचं वर्ष हे एक आपल्या जीवनाचं वळणबिंदू आहे. तुमच्या आई वडिलांच्या, तुमच्या शिक्षकांच्या, तुमच्या प्रती असणाऱ्या अपेक्षांना खरं उतरण्याचं हे तुमचं वय आहे. आणि त्यामुळे पुढच्या भावी जीवनामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. अनेक स्पर्धा आहेत. बघा, छोट्या छोट्या तुमचे भाऊ असतील, बहीण असतील, एक एक मार्कांवरून त्यांना अपेक्षित असलेलं कॉलेज, त्यांना अपेक्षित असलेली डिग्री घेता आली नाही आणि त्याची खंत तुम्हाला राहू नये म्हणून तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही तुम्ही जर ठरवलं तर ते तुम्ही करू शकता. इतकी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, ती ऊर्जा तुम्ही अभ्यासासाठी खर्च करावी. खूप मोठं जग आहे बघा. आज प्रत्येक जण तुम्हाला या शुभेच्छा समारंभामध्ये अगदी तुम्हाला उपदेश करतील, तुम्हाला सांगतील तुम्ही असं करा तसं करा. पण तुम्हाला मी 2 उदाहरणं मी माझ्या निरीक्षणातून किंवा मला अनुभवास आलेले तुम्हाला सांगते. मी माझ्या मुलीकडे परदेशात गेली असताना तर सण होता काहीतरी, तर ती मला म्हणाली की आपण श्रीखंड करूया. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यासाठी श्रीखंड करायचं तर तिथे रेडीमेड श्रीखंड मिळणार नाही आणि एक जे इंडियन स्टोअर होतं तर तो म्हणाला की आधी ऑर्डर दिली पाहिजे आणि तुमची छोटीशी ऑर्डर आहे तर ती मी पूर्ण करू शकत नाही. मग एक जम्बो नावाचा मॉल होता. त्या मॉलमध्ये मग आपण तिथून ते आणूया, म्हणजे योगर्ट, ग्रीक योगर्ट आणूया आणि त्याच्यापासून घरी श्रीखंड बनवूया. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे ते शोधलं असता आम्हाला रॅकमध्ये, तर ते दिसून आलं नाही. मग आम्ही त्या मॅनेजरला बोलवलं. मॅनेजरने पण त्याच्या पॅडवर त्याने चेक केलं तर त्याने सांगितलं संपलं आहे. पण संपलं आहे म्हणून त्याने त्याच्या मॉलमधून आम्हाला तसंच जाऊ दिलं नाही, तर त्याने कॉम्प्लिमेंटरी म्हणून किंवा पर्यायी म्हणून हे दुसरं दिलं. त्याने सांगितलं की हे तुम्ही याच्यापासून बनवा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून एक गोष्ट घेण्यासारखी आहे की तुम्ही आयुष्यामध्ये जे बनाल तुम्हाला, म्हणजे तुम्ही एखादी नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करा, परंतु तुम्हाला तुमच्या ग्राहकाला, तुमचं जे क्लायंट असेल त्याला धरून ठेवण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट मला सांगायला नक्कीच आवडेल की काम हे कुठलंही हलकं किंवा कमी जास्त नसतं, श्रेष्ठ कनिष्ठ नसतो. कामाचा दर्जा आपण ठरवत असतो. विशेषतः आपल्याला भारतात या गोष्टी बघायला मिळतात की एखाद्या कामाला कनिष्ठ मानलं जातं, एखाद्या कामाला श्रेष्ठ मानलं जातं. परंतु जेव्हा माझ्या मुलीच्या घरामध्ये पडदे बनवायचे होते आणि मेजरमेंट घेण्यासाठी एक व्यक्ती आली आणि साधारणतः 60-65 वयाची असेल, तिकडे रिटायरमेंट तुम्हाला म्हणजे 68 वगैरे पर्यंत तुम्हाला काम करता येतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या पुढेही काम करता येतं. सेवानिवृत्ती नावाचा प्रकार तिथे आपल्याला फारसा बघायला मिळत नाही. मग असं बोलता बोलता माझी मुलगी आणि जावई त्यांच्याशी संभाषण करत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी काही पहिल्यापासून ते पडद्याचं माप घेण्याचं किंवा पडदे बनवण्याचं काम करत नाही, तर मी एक फिजिक्सचा प्रोफेसर होतो आणि मला माझ्या कामातून बदल हवा आहे म्हणून मी आता हे पडद्यांचं काम घेतलं आहे. म्हणजे तुम्हाला आवडेल, तुम्हाला जी गोष्ट रुचेल, जी गोष्ट पटेल ती तुम्ही करा, मनापासून करा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. स्वप्न पहा, त्या स्वप्नांना तुम्ही बळ द्या आणि फक्त तुम्ही मराठीचे पुस्तक
तर मी वारंवार सांगते की ते तुम्ही फक्त प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी त्याचा अभ्यास करू नका किंवा वाचू नका, तर ते पुस्तक खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन कसं जगावं, आपली जी मूल्य आहे ती मूल्य शिकवतं. मग त्यामध्ये नम्रता आहे, मोठ्यांप्रती असणारा आदर आहे आणि मुख्य म्हणजे एक माणूस म्हणून तुम्ही जगायला शिका. आणि माणूस म्हणून तुम्ही जगायला शिकलात ना, मग हे जग खूप सुंदर आहे. प्रत्येकाच्याच वाट्याला यश येईल असं नाही. मला तर खात्री आहे की माझ्या शाळेचा निकाल हा नक्कीच 100% लागेल. परंतु तुम्ही कोणाला अपयश आलं तर खचून राहू नका. अपयश ही यशाची पायरी आहे. पुन्हा तुम्ही नव्या जोमाने प्रयत्न करा, यशस्वी व्हा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना SSC परीक्षेसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सुधागड विद्यासंकुलचे प्राचार्य पालवे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य संजय पाटील सर, त्यांचे सहकारी किशोर पाटील सर, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका कांबळे मॅडम, तसेच पर्यवेक्षक पाटील सर म्हणजेच मगरे सर, आणि स्टेजवर बसलेले इयत्ता 10वीचे सर्व वर्ग शिक्षक, माझे सर्व सहकारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. जवळजवळ 6 वर्ष तुम्ही काही 5वीला आलेले असतील, काही पहिलीला आलेले असतील. 5-6 वर्षापासून तुम्ही सुधागडमध्ये शिक्षण घेता, काही 10 वर्षापासून शिक्षण घेत असतील. आणि हा बऱ्याचशा मुलांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आमचा आता शेवटचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, उद्यापासून आम्ही शाळेत नसणार आहात. उद्यापासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे. आणि तुम्हाला शुभेच्छा देण्याच्या पूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं, आम्ही शाळेमध्ये खूप दंगामस्ती केली, काहींनी सांगितलं आम्ही अभ्यास केला. अशा प्रकारचं वातावरण सुधागड विद्यासंकुलमध्ये 10वीचे विद्यार्थी मी या ठिकाणी 1 ऑगस्टला या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर 10वी क, 10वी ई आणि 10वी फ असे 3 वर्ग मी ज्युनियर कॉलेजला आतापर्यंत अध्यापनाचं काम करत होतो. माझा विषय इंग्लिश होता, त्याच्यामुळे मी 3 वर्ग 10वी क मराठी माध्यमाचा, 10वी ई सेमी आणि 10वी फ सेमी. इथं आल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस लक्षात आलं, मला सुद्धा त्रास झाला. संजय पाटील सरांना, किशोर पाटील सरांना माहिती आहे, ज्युनियरच्या विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेस शिकवतो, मी 22 वर्षामध्ये काठी हातामध्ये घेतली नाही, घेण्याची गरज सुद्धा मला लागली नाही. तुमच्यापेक्षा वयाने 2 वर्ष मोठी असणारी मुलं मुली यांना शब्दाचा मार दिल्यानंतर ती मुलं ऐकत होती. आणि आपण कळंबोलीमध्ये राहतो, पालीसारख्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम केलं, परंतु कोणती अडचण आली नाही. इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काठी घेतल्याशिवाय पर्याय नाही. ती भाषा मुलांना, शब्दाची भाषा समजत नाही. खूप मुलांना मी मारलं, परंतु त्याचा उद्देश असा एकच होता की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिकावं. सर्व विद्यार्थ्यांनी आता उद्यापासून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. आपल्या ग्रुपला मी सांगितलेलं आहे, शुभेच्छा देण्याच्या पूर्वी आपल्या प्रत्येक विषयाला 80 मार्काची परीक्षा 20 फेब्रुवारीला सुरू होणार आहे, बरोबर ना? आणि 20 मार्काची परीक्षा मग मराठीची असेल, हिंदीची असेल, इंग्लिशची असेल, इतिहास भूगोलाची असेल, पीटीची असेल, त्याच्यानंतर विज्ञानचं प्रात्यक्षिक असेल, मॅथचं प्रॅक्टिकल असेल. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला तुमचे वर्ग शिक्षक
आपल्या वर्गामध्ये ते शेड्यूल दिलं जाईल. तुम्हाला हॉल तिकीट मिळाले नसतील तर ते हॉल तिकीटसुद्धा दिले जातील. आणि विद्यार्थ्यांनी उद्यापासून माझ्या माहितीप्रमाणे उद्या 3 आणि 4 तारखेला आपलं मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 विषयाची तोंडी परीक्षा उद्या आणि परवा 2 दिवस आहे. आपली बॅच कधी आहे हे आपल्या हॉल तिकीटचा जो नंबर आहे, आता शाळेतला जो नंबर आहे तुमचा तो नंबर विसरून जा. माझा रोल नंबर 1 आहे किंवा माझा रोल नंबर 2 आहे. तुमचा सीट नंबर किती आहे याच्याप्रमाणे त्या बॅचला आपल्या उद्यापासून 12 वाजता पहिली बॅच आहे, त्याच्यानंतर 1:30 वाजता दुसरी बॅच आहे आणि 3:30 वाजता तिसरी बॅच आहे. मराठीची कधी आहे, हिंदीची कधी आहे, इंग्लिशची कधी आहे. त्यानंतर 9 तारखेपासून 9, 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपासून सायन्सचं आपलं प्रॅक्टिकल सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्या बॅचला परीक्षा देणं, उपस्थित राहणं बंधनकारक आहे. मला माहीत नाही, मला समजलं नाही अशी कोणत्याही प्रकारची तुमची जी सांगितलं असेल ते तुम्हाला परीक्षेला येणं बंधनकारक आहे. आपलं जे सेंटर आहे 998 विद्यार्थी आपल्या सेंटरला आहेत. सेंटर कुठं आहे आपलं 10वीचं? जुने सुधागड, नाहीतर इकडे येतात. 75, 71 आपल्या सेंटरचा नंबर आहे. 998 विद्यार्थी आपल्या सेंटरला बसलेले आहेत. पैकी आपले 351 विद्यार्थी आहेत. आणि 20 तारखेला आपली लेखी परीक्षा सुरू होत आहे. त्या 20 तारखेला पेपरचं टाईम 11 आहे. आपण 10 वाजता तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल, काही विद्यार्थी 2 किलोमीटर सेंटरपासून लांब असतील, काही विद्यार्थी जवळ असतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने 10 वाजता सेंटरला बरोबर उपस्थित राहायचं आहे. आणि आपल्याबरोबर हॉल तिकीट, त्याच्यानंतर आपल्या शाळेचा युनिफॉर्म, लिहिण्यासाठी 2 पेन, शक्यतो निळा पेनच वापरा. काही विद्यार्थी म्हणतात काळा पेन वापरला तर चालेल का? तो सुद्धा चालतो, परंतु मॉडरेटरला काळा पेन असतो पेपर तपासण्यासाठी, एक्झामिनरला लाल पेन असतो आणि जे चीफ मॉडरेटर असतात त्यांना हिरवा पेन असतो. त्याच्यामुळे शक्यतो सर्व विद्यार्थ्यांनी निळ्या पेनचाच लिहिण्यासाठी वापर करायचा आहे. आणि 10 वाजता बरोबर तुम्ही त्या सेंटरला आल्यानंतर 10:30 वाजता तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये घेतलं जाईल. 10:30 वाजता परीक्षा हॉलमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 10:50ला तत्पूर्वी तुमचे सुपरवायझर जे असतील ते सुपरवायझर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट तुम्ही आणलेलं आहे का, तुमच्याकडे काही नाही आहे का, हे सर्व चेक करतील. आणि 10 वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका हातामध्ये मिळेल. प्रश्नपत्रिका हातामध्ये मिळाल्यानंतर आपण 11 वाजता बरोबर लिहिण्यास सुरुवात करायची. परीक्षेला मगाशी पाटील सरांनी सांगितलं की बातमी अशी आली की पेपर रद्द झालेला आहे. मागच्या वर्षीचं उदाहरण, टीव्हीला बातमी आली पेपर रद्द झालेला आहे. मग तो विद्यार्थी परीक्षेला गेला नाही, पेपर रद्द झालेला नव्हता. कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, टीव्हीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, मोबाईलवर तर अजिबात ठेवायचा नाही. तुमच्या हॉल तिकीटला तुमच्या पेपर ज्या दिवशी असेल, शक्यतो 11 ते 2 असंच आपल्या पेपरचा टाईम आहे, त्याच दिवशी परीक्षेला उपस्थित राहायचं आहे. जर बदल असेल अधिकृतपणे तुम्हाला शाळेमध्ये कळवलं जाईल. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 3 वर्गांना 10वीच्या 3 वर्गांना शिकवलं. खूप हुशार मुलं आहेत, सेमीची तर खूप हुशार मुलं आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना आपले जे प्राचार्य आहेत पालवे सर, त्यांनी या अगोदर जो एक कार्यक्रम झालेला होता, सरांनी सांगितलं की आपल्या 10वीचा याच्या अगोदरचा जो निकाल आहे तो 90%, 91%, 92%, 95% असा लागलेला आहे. परंतु चालू वर्षी 2026 मध्ये बसलेले 351 विद्यार्थी जे आहेत, रेग्युलर 346 विद्यार्थी आहेत, या संपूर्ण विद्यार्थ्यांचा 100% निकाल लागला. अभ्यास केला, परीक्षा दिल्या, आपण अमोल पॅटर्नची सुद्धा परीक्षा घेतली आणि आता आपली उद्यापासून खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू होत आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. तसेच
20 तारखेपासून सुरू होणारी आपली बोर्डाची जी परीक्षा आहे, एक केंद्र संचालक म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. 100% निकाल लागला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. की अपयश आलं तर खचू नका, पण अपयश येऊ देऊ नका. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे, असं समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणतात. आणि ही वेळ तुमच्या हातातली आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. आई वडिलांना बरं वाटावं, शिक्षकांना बरं वाटावं म्हणून परीक्षेला जाऊ नका, तर तुम्हाला बरं वाटावं यासाठी परीक्षेला जा. मीच आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं एक स्वामी वचन आहे. आणि ते स्वामी वचन कायम तुमच्या मनात ठेवा. तूच तुझा भाग्यविधाता आहे असं ठरवून जर परीक्षेला सामोरं गेलात तर निश्चितपणे यश तुमचं आहे. आणि जे काही पुढे करायचं असेल तर ते स्वतः ठरवा. तुम्हाला जे काही करायचं आहे, आर्ट्स सायन्स कॉमर्सचं ॲडमिशन घ्यायचं आहे, डिप्लोमाला जायचं आहे किंवा अन्य काही करायचं आहे, तर आईवडील म्हणतात म्हणून, मित्रमैत्रिणी तिकडे गेल्या म्हणून तर कुबळे घेऊन चालू नका. स्वतःची वाट स्वतः निर्माण करा. सायन्स फॅकल्टीला ॲडमिशन घेताना गेल्या वर्षी माननीय प्राचार्य सरांनी एक विद्यार्थ्यांना मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे. आपल्या विद्यालयातून 10वीला प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करताना प्राचार्यांनी त्या विद्यार्थ्याला एक सवलत दिलेली आहे. ते तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतील कोणती सवलत आहे. प्राचार्यांनी कृपया भाषणातून व्यक्त करावी. आपल्याकडे 10वीला पहिला, दुसरा आणि तिसरा जो विद्यार्थी येईल मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू मीडियममधून, अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी प्राचार्यांनी गेल्या वर्षी सवलत दिलेली आहे. त्या सवलतीसाठी नको, ती सवलत मला मिळेल म्हणून मला ॲडमिशन मिळेल. पण सायन्स फॅकल्टीला ॲडमिशन घेताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांची तारांबळ झाली. गेल्या वर्षापासून महाराष्ट्रभर ऑनलाईन ॲडमिशन झालेलं आहे आणि त्यामुळे कोणतं कॉलेज मिळेल अशी धाकधूक प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात होती. विद्यार्थ्यांना नेमकं फॉर्म कसा भरावा त्याचा गोंधळ गेल्या वर्षी बराचसा उद्भवला आणि विद्यार्थी नको त्या ग्रामीण भागातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन झालं. विद्यार्थी नाराज झाले. पण तुम्हाला जर आपल्याच कॉलेजमध्ये 11वी 12वीला ॲडमिशन घ्यायचं असेल, 11वीला आर्ट्स सायन्स कॉमर्स फॅकल्टी कोणती असेल, तर फॉर्म भरताना आधी 10वीच्या मार्कशीटवर जे काही तुमचं वेटेज असेल त्यानुसार तुमचा नंबर लागतो. म्हणून 10वीला तगडं मार्कशीट बनवा, तगडं. प्रॅक्टिकलला चांगले मार्क्स मिळवा. खेळकर सर बोलले की उद्यापासून तोंडी परीक्षा आहे, पीटीची परीक्षा आहे, UVAची परीक्षा आहे, जाऊ द्या, असं दुर्लक्ष करू नका. प्रत्येक विषय शिक्षकाला भेटा, त्यांच्याकडनं जे काही पत्रात पडायचं असेल तर पाडून घ्या. 20 पैकी 20 मार्क्स आम्ही टॉपर विद्यार्थ्यांना देतो जे वर्गात ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होतात. आज मला इथे दिसते की 9-10 विद्यार्थी बोलले आणि फक्त एकच विद्यार्थी बोलला आहे. ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, कोणत्याही स्पर्धा असतील स्पर्धांमध्ये उतरणारा विद्यार्थी, विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणारा विद्यार्थी, स्वतःहून पुढे येणारा विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना आपण 20 पैकी 20 मार्क्स देण्यासाठी बांधील असतो. तर त्या शिक्षकाचं मन जिंकायचं असेल तर उद्यापासूनची तुमची कसरत आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश ज्या काही तोंडी परीक्षा असतील, प्रॅक्टिकल असेल सायन्स विषयांचं, तर ते पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतील यासाठी प्रयत्न करा. तुमचे काय जर्नल्स असतील, होमवर्क असेल, कंप्लीट करा आणि ते दाखवा. विनम्रता हा एक मोठा गुण आहे आणि हा गुण जर तुम्ही कायम टिकवला तर आयुष्यात तुम्हाला कधीही कमी पडणार नाही, कोणतेही अपयश येणार नाही. अपयशाला घाबरू नका. 10वीला किती मार्क्स पडतील, मी नापास होईल का, मला भीती वाटते, बिलकुल भीती घेऊ नका. मी पहिलेच एक वाक्य वापरलं की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वाक्य कायम ठासून घ्या आणि परीक्षेला सामोरं जा. परीक्षा म्हणजे काही तुमचं कसरत नाही आहे, अडचण नाही आहे, पण करा म्हणजे मिळेल. चांगलं यश पदरात खेचून घ्या. 11वीचं ॲडमिशन त्यावर डिपेंड आहे. 11वीचं कोणतंही कॉलेज मिळालं तर ते स्वीकारा, नाराज होऊ नका. आई वडिलांची जी मोठी अपेक्षा असते 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडनं की माझा मुलगा, माझी मुलगी शिकल्यानंतर आमच्या कुटुंबाचं पांग फेडेल, तर ते पांग फेडायचे दिवस आजपासून सुरू झालेत. हा निरोप समारंभ नाही, 11वीला तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे, हा सदिच्छा समारंभ आहे. आणि आम्ही सगळे शिक्षक आणि इथे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर तुम्हाला एवढ्यासाठी उद्बोधन करतोय की घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
तुम्हाला जे काही गरज लागेल, कमीपणा वाटेल किंवा कुठेतरी अडचण उद्भवेल तेव्हा तुमच्या वर्ग शिक्षकांना आधी पहिला फोन करा. कोणतीही अडचण असेल, वर्ग शिक्षक हा आपला पालक असतो, शाळेतला पालक, आणि वर्ग शिक्षकांनी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करा. हॉल तिकीटवर नाव चुकलं आहे, इकडे तिकडे काहीतरी झालेलं आहे, गोंधळून जाऊ नका. वर्ग शिक्षक आणि कोणत्याही विषय शिक्षकाला भेटा, ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करतील. अफवांवर विश्वास ठेवू नका. बरेचसे विद्यार्थी कॉप्यांच्या कोपऱ्या घेतात, कॉपी करेल मी पास होईल, चांगले मार्क्स मिळतील. नाही मिळणार. ते मार्क्स भले तुमच्या मार्कशीटला तगडे दिसतील, मजबूत दिसतील, पण आयुष्यात तुम्हाला कुठेतरी त्याची उणीव जाणवेल की अरे मी गद्दारी केली, मी परीक्षेला सामोरं जाताना कॉपी करून पास झालो आहे. भविष्यात असे इंजिनियर किंवा असे डॉक्टर आपल्याला बनवायचे नाही आहेत. तर भविष्य तुम्हाला तुमचं घडवायचं असेल तर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. अभ्यास झालेला नाही आहे, घरात कटकट होती, अभ्यासाला वेळ मिळाला नाही, अशी कारणं दुबळ्या मनाची लक्षणं आहेत. दुबळेपणा दाखवू नका. झालं नसेल तर आतापासून झटा. एका विषयाचा अभ्यास करायला जास्तीत जास्त 3 तास कंटिन्यू जर बसले तर निश्चितपणे तो विषय तुम्हाला 80 मार्कांचा लेखी परीक्षेचा बोर्डाचा पेपर सोडवायला जड नाही आहे, कठीण नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यात अभ्यास करताना नेहमी म्हणायचे की 8-8, 9-9 तास कंटिन्यू त्या अभ्यासाला बसायचे. तेव्हा कुठे घडलं? म्हणजे त्यांच्यासारखी विपरीत परिस्थिती कोणाचीही नव्हती. डॉक्टर आंबेडकर जे शिकलेत त्यांच्यासारखी परिस्थिती कोणाचीही इथे बसलेल्यांपैकी कोणाचीही नाही आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत शिकून जो माणूस 6 विषयात डिग्री मिळवतो आणि भारताचं संविधान लिहितो, तर तुम्ही तर आता जे आधुनिक युगात वावरतायत तुम्हाला अशक्य काहीच नाही आहे. संधीचं सोनं करा एवढंच सांगेल. भरभरून यश मिळवा. आईवडिलांच्या इच्छा अपेक्षांचं सोनं करा एवढ्या सदिच्छा देतो. आणि 10वीच्या मार्कशीट दाखवताना आपल्याला लाज वाटणार नाही याचं भान ठेवून कमीत कमी 55% पुढचे, मी म्हणणार नाही की 90% मिळवा, 100% मिळवा, 55% पुढचे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीला कॅपेबल असतात. म्हणून सायन्स जर घ्यायचं असेल तर आतापासून टार्गेट ठेवा 55 ते 60%. जास्त मिळालं तर उत्तमच, पण शक्यतोवर चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर 10वीचं मार्कशीट कसं वाढेल, कसं मजबूत बनेल त्यासाठी आतापासून प्रयत्न करा. झटून अभ्यास करा. यश तुमच्या हातात आहे. खचून जाऊ नका. धन्यवाद. एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चित आपण केलेल्या सूचनांचे विद्यार्थी कुठं सुरुवात करायची मोठा प्रश्न आहे. कारण मुली तर एवढ्या छान बोलून गेल्या आणि त्या सगळ्या मुलींचा कळस म्हणजे आमचा मुलगा बोलून गेला. त्यानंतर सगळीच ही मान्यवर मंडळी नॉनस्टॉप उपदेश करत राहिली आणि शेवटी मात्र मला काहीच राहिलं नाही आणि मला उभं केलं. शुभेच्छा समारंभासाठी आज या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनियर कॉलेजचे आपले उपप्राचार्य संजय पाटील सर, पर्यवेक्षक कांबळे मॅडम, हेडकर सर, मगरे सर, ज्युनियर कॉलेजचे सायन्सचे प्रमुख जे किशोर पाटील सर, सर्व तुमचे समोर बसलेले 10वीचे वर्ग शिक्षक, इतर विषयाला शिकवणारे, तुमच्या आजूबाजूला काही बसलेले, काही उभे असलेले सर्व गुरुजन, तुम्ही सर्व आज एकदम छान सुंदर असं तयार होऊन या ठिकाणी सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आलेले सर्व माझे विद्यार्थिनी. शुभेच्छा म्हणजे मी पहिल्यापासून सगळं ऐकत होतो आणि विचारत म्हणजे सगळ्यांच्या तोंडातून एकच वाक्य होतं की यावर्षीची बॅच, आणि त्याबद्दल ते बोलले गेले. परंतु माझं त्याच्या उलटं मत आहे की खऱ्या अर्थानं आतापर्यंत मी जेवढ्या बॅच बघितल्या 10वीच्या, अतिशय म्हणजे ही जी बॅच आहे, तर आता नवीन व्हर्जन आले बघा, 5G, 4G, 6G. आता ही मला वाटतं 8Gची बॅच असेल.
एवढी अपडेट असणारी ही बॅच होती. लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी आणि शिक्षकांना पण विनंती आहे, याच्यामध्ये मुलांचा काहीच दोष नसतो. एखादा मोबाईल असतो, मोबाईलमध्ये आपण जर त्याला वापरत असाल मी आणि जर आपण त्याला वर्षातून 4 महिन्यातून अपडेट केलं नाही तर त्यातला येणारा तो सिम कार्ड वगैरे किंवा डाटा तो नीट काम करत नाही. आणि जर आपण रिचार्ज झालो नाही शिक्षकसुद्धा तर येणारा डाटा आपल्याला नीट वापरता येणार नाही. ही पिढी फास्ट आहे. या पिढींना काय पाहिजे, यांना कोणत्या पद्धतीने आपण हँडल केलं पाहिजे. जसं आपण मोबाईल चालताना आपल्या लक्षात येतं, अरे हे चालत नाही, त्याला डिलीट करा, ते चालत नाही, ते डिलीट करा, आणि यांना काय पाहिजे ते द्या, मग तो मोबाईल फास्ट चालतो. या गोष्टी जर केल्या तर मला वाटतं आपण बरोबर राईट ट्रॅकला राहू. सुंदर मुलं आहेत, हुशार मुलं होती. खोड्या किंवा मस्ती जर त्यांनी केली नाही तर ते शाळेचे जीवन कसं राहणार. परंतु याच्यातून फक्त नुकसान नाही झालं पाहिजे आणि नुकसान कोणी जाणून बुजून करणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. या गोष्टी घडल्या की बरोबर सुंदर जीवन या ठिकाणी होतं. बऱ्याच मुलांनी आपला अनुभव सांगितले छान. आणि विद्यार्थी मित्र, परवाची एक बॅच, मला माहीत नाही 2004ची बॅचची मुलं आली होती. शाळा सगळी सुटून गेलेली होती आणि ते 4-5 जोडपे इथं आतमध्ये आले, लहान मुलं त्यांच्याबरोबर होती. आणि त्यांना विचारलं तर ते बाजूला काट्यावर बसलेली होती. मी विचारलं काय म्हणजे विचारायची सवय आहे. तर त्याने सांगितलं की सर आम्ही 10वीला 2004 साली त्या शाळेमध्ये होतो. आल्यानंतर बघितलं आणि सगळं आम्हाला एवढं भाऊक झाले की सगळं मग त्यांना ते बेंच आठवले, त्या खिडक्या आठवल्या, ते सगळे वर्ग आठवले, वर्ग शिक्षक आठवले. आणि ते कुणाला सांगत होते, त्यांच्या मुलाला सांगत होते. एवढ्या आठवणीतल्या हे आजपर्यंत तुम्हाला कळणार नाही आता. परंतु ज्यावेळेस हे सगळं सोडून आता बोलणं ठीक आहे, निरोप झाला, एका डोळ्यात असो एका डोळ्यात असो, हे बोलण्यापुरतं आहे. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही ज्यावेळेस मनापासून इथून जाणार आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे होणार, तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होणार, त्यावेळेस मात्र शाळेची आठवण, आपलं बालपण आणि ह्या आठवलं की जरा वेगळेपण जाऊन येतं. विद्यार्थी मित्र, इथं आमचे सर्व शिक्षक आपले अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून घेणारे आहेत, समजावून घेऊन शिकवणारे आहे. सगळे अभ्यासू हुशार सगळे शिक्षक आहेत. त्याचा तुम्ही किती घेतला. एक तर मुलगी सांगत होती की आतापर्यंत आम्ही अभ्यास केलाच नाही, करू वाटलं नाही, काहीतरी बोलली ती. परंतु अजूनही तुमच्या हातात काही नियोजन असलेल्या काळाचं करा. अभ्यास सगळा झालेला असेल. आमच्या प्रमुख पाहुण्याने सांगितलं की सायन्ससाठी तुम्हाला 55% लागतात. सर आमचे मुलं एवढे शार्प आहेत, 55 तर सोडा, आता तोंडी बघून आम्ही तोंड बघून मार्क देणार नाही असं तुमच्या मनामध्ये कोणी आणू नका की सरांनी सांगितलं मला काठी घ्यावी लागते 22 वर्ष. अजिबात डोक्यात आणू नका की आमचं काय होईल, आम्ही मस्ती केली, आम्ही आमचा कॅमेरा तोडला, आम्ही बेंच केले, हे केलं, मग आता तोंडी परीक्षेला मार्क मिळेल की नाही. मी आता इथून सांगू शकतो की आमचा एकही शिक्षक तुम्हाला कमी मार्क मिळणार नाही तर असं नको व्हायला इकडे 80 पैकी सिंगल अंक आणि इकडे 20 पैकी 20 असं घडायला नको. तर माझा विद्यार्थी सर 55पेक्षा तर 55 सोडा, 80च्या कमी आमचा एकही विद्यार्थी जर 351 पैकी दिसणार नाही एवढे खात्री आमच्या विद्यार्थ्याचे मला आहे. आणि त्यामुळं यांच्यावर असलेला विश्वास ते नक्कीच या ठिकाणी सार्थ करतील. आणि सरांनी सांगितलं की गेल्या वर्षी आम्ही आल्यापासून आपण सांगतो की आपल्याकडे ज्युनियर कॉलेजला आर्ट, कॉमर्स, सायन्स तिन्ही शाखा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहेत. पहिल्याच राऊंडला आपल्या शाळा पूर्ण होतात. यावर्षी तर आपण एक नवीन लँग्वेजसुद्धा या ठिकाणी चालू केली. कोरियन लँग्वेज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये सुरू केलेला आहे. तुम्हाला जर त्याचा पुढच्या वर्षीसाठी फायदा घ्यायचा असेल तर नक्की घ्या. आणि जर तुमच्यापैकी जर चांगल्या मार्काने प्रथम आले, 1, 2, 3 जर मुलं पहिल्या 3 क्रमांकाचे असतील तर सरांनी सांगितलं डिक्लेअर करा, तर डिक्लेअर करायची करत तशी आवश्यकता नाही. आपण त्या विद्यार्थ्यांना त्याला ज्या शाखेमध्ये पाहिजे असेल त्या शाखेमध्ये एकही रुपया न घेता फक्त फॉर्म भरायचा आणि त्याने त्याला प्रवेश द्यायचा.
आता या स्पर्धेसाठी तरी पहिला दुसऱ्या नंबरसाठी तुम्ही प्रयत्न तर करणारच आहात. आता कोण जिंकतोय कोण नाही ते आपल्याला जूनच्या निकालामध्ये कळेलच, त्यात काही प्रश्नच नाही. परंतु विद्यार्थी मित्र, अजूनही संधी तुमच्या हातात आहे. त्याचं सोनं करायचं की त्याचं आणखीन काय करायचं तुम्ही ठरवायचं आहे. आजचा दिवस अतिशय आनंदात त्या ठिकाणी तुमचा गेला. भविष्यसुद्धा असंच आनंदात जावं. आणि असेच पाखरं कोणतरी बोलला की ही पतंग रूपी आता आकाशात गेल्याशिवाय समजणार नाही, परंतु पतंग फिरवणारे आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी चांगले त्या असल्यामुळं आपले नेहमीच असे आकाशामध्ये जगामध्ये आपले विद्यार्थी चमकले पाहिजे, या पद्धतीने पुढे जातील अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला येणाऱ्या तोंडी परीक्षेसाठी, लेखी परीक्षेसाठी सरांनी सांगितलेल्या सर्व सूचनासाठी काळजीपूर्वक ऐकून पुन्हा एकदा मनापासून सर्व राहिलेल्या 5वी ते 10वी 8वी 9वी विद्यार्थ्यांच्यातर्फे, आमच्या सर्व शिक्षकातर्फे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यातर्फे आणि सर्व आमच्या सुधार एज्युकेशन सोसायटीतर्फे तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. आणि माझे प्रिय विद्यार्थी सगळे तिथे आपले आहेत आणि अशा आपल्याच माणसांचा आपलेपणाने आभार मानण्यासाठी किंवा आभार मानण्याची संधी मला इथं मिळाली आहे. म्हणून फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला. फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जुळले हृदयाशी, त्या नात्याला दार कशाला. आणि तरी आपल्या आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री पालवे सर यांनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य माननीय श्री संजय पाटील सर यांनी सुद्धा इथे उपस्थिती दर्शवली आणि आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानते. तसेच आपल्या शाळेचे 3 पर्यवेक्षक सौ कांबळे मॅडम, श्री एल व्ही पाटील सर, श्री खेडकर सर, तसेच ज्युनियर कॉलेजचे किशोर पाटील सर हे इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी इथे आमच्या विद्यार्थ्यांना जे मोलाचे मार्गदर्शन केले आणि पर्यवेक्षक या पाटील सर, कांबळे मॅडमांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले, यासाठी मी त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आपण सर्वांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये उपयोग होईल अशी आशा व्यक्त करते.